जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामभाऊनगर सादर करीत आहे विद्यार्थ्यांपासून बनवलेल्या भौमितिक आकृत्या। तर हे आहे वर्तुळ। वर्तुळ इंग्रजीमध्ये सर्कल असं म्हणतात। वर्तुळ हे 360 अंशाचे असते। एकाच बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या समुच्चयाला वर्तुळ असे म्हणतात। तर मध्यभागी असणारा बिंदू त्याला केंद्रबिंदू असे म्हणतात आणि केंद्रबिंदूपासून असणाऱ्या सर्व मुलांना जे बसवलेलं आहे हे वर्तुळ तयार झालेलं आहे। तर केंद्रबिंदूपासून वर्तुळाचा कोणताही बिंदू जोडला, रेषेने जोडला, आपण इथे मुलांनी जोडलेला आहे, तर याला त्रिज्या असे म्हणतात। इंग्रजीमध्ये याला रेडियस असे म्हणतात। वर्तुळाला असंख्य त्रिज्या काढता येऊ शकतात। केंद्रबिंदूपासून वर्तुळाचा कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात, रेडियस असं म्हणतात। एखाद्या वर्तुळाला एकापेक्षा जास्त त्रिज्या काढता येतात। मात्र केंद्रबिंदूमधून जर एकाच सरळ रेषेत 2 त्रिज्या काढल्या तर त्याला व्यास असे म्हणतात। व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। व्यासाला इंग्रजीमध्ये डायमीटर असं म्हणतात। म्हणजे डायमीटर हा 2 रेडियस एवढा असतो। 2 त्रिज्यांच्या मापा एवढा असतो। म्हणजे वर्तुळाला जशा असंख्य त्रिज्या काढता येतील तसे वर्तुळाला असंख्य व्यास देखील काढता येतील। आता वर्तुळाचा मध्यभागी असलेला जो बिंदू आहे पिवळा, त्याला केंद्रबिंदू म्हटलं आणि केंद्रबिंदूमधून वर्तुळाचे 2 बिंदू जोडलेले आहेत, आपण मुलांनी जोडलेले आहेत, यांना व्यास म्हणता येईल। मात्र केंद्रबिंदूमधून सोडून इतर 2 बिंदू जोडले, मात्र केंद्रबिंदूमधून नाही गेले ते, तर त्याला व्यास म्हणता येणार नाही। तर त्याला जीवा असं म्हणता येईल। जीवेला इंग्रजीमध्ये कॉर्ड म्हणतात, CHORD, कॉर्ड असे म्हणतात। म्हणजे व्यासाला सर्वात मोठी जीवा म्हणता येईल, जीवेला व्यास म्हणता येणार नाही। आता आहे त्रिकोण। त्रिकोणाला असतात 3 बाजू, 3 कोन आणि त्रिकोणाचे शिरोबिंदू देखील 3च असतात। 3 शिरोबिंदू बघा, 3 मुलं उभे केलेत आणि 3 शिरोबिंदू, 3 कोन, 3 बाजू, 3 कडा असलेली ही आकृती 180 अंशाची असते। याला त्रिकोण असं म्हणतात। इंग्रजीमध्ये याला ट्रायंगल असे म्हणतात। तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 अंश असते। यानंतर आहे आपला चौरस। सर्वांनी मान वरती करा। चौरस कळला का तुम्हाला? हो। चौरसाला बाजू किती? चौरसाला बाजू किती? चौरसाला कोण किती? चौरसाला कोण किती? बाजू किती? चौरसाला शिरोबिंदू किती? चौरसाला शिरोबिंदू किती? चौरसाचा प्रत्येक कोन किती अंशाचा? किती अंशाचा? चौरसाचा प्रत्येक कोन किती अंशाचा? 90 चे किती कोन आहेत हे? 4। 90 चे किती कोन? 4। आणि चारही कोनांची बेरीज 90 चौरसाच्या चारही कोनांची बेरीज किती? 360। किती? 360। चौरसाच्या चारही कोनांची बेरीज किती? 360। कळलं का तुम्हाला? हो। ठीक। विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आयत। आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत बघा। आणि जगातल्या सर्वात जास्त वस्तू या आयताकृती असतात। आपला टेबल घ्या, बेंच घ्या, पुस्तक घ्या, वही घ्या, आपलं वावर घ्या, शेत घ्या, भिंत घ्या, तर जगातली सगळ्यात जास्त वस्तू ह्या आयताकृती असतात। म्हणजे समोरासमोरील बाजू या सारख्या असतात। चौरसाच्या चारही बाजू सारख्या होत्या, इथं आयताच्या फक्त समोरासमोरील बाजू सारख्या आहेत। चौरसाचे चारही कोन काटकोन होते, आयताचे सुद्धा चारही कोन काटकोन आहेत। चौरसाच्या चारही कोनांची बेरीज 360 होती, आयताच्या सर्व कोनांची बेरीज देखील चारही कोनांची बेरीज 360 आहे। आयताला इंग्रजीमध्ये रेक्टँगल म्हणतात। आणि 4 मुलं उभे केलेत, हे 4 शिरोबिंदू आहेत। आयताला 4 शिरोबिंदू, 4 बाजू, 4 काटकोन आणि आयताचे जे असे तिरकस मध्ये जर रेषा काढल्या तर त्याला कर्ण म्हणता येईल। आणि आयताचे दोन्ही कर्ण सारखे असतात। चौरसाचे दोन्ही कर्ण सारखे होते, परंतु आयताचे कर्ण आणि चौरसाचे कर्ण याच्यामध्ये हा फरक आहे। चौरसाचे कर्ण काटकोनात एकमेकांना छेदतात
किंवा दुभागतात म्हणजे दोन सारखे भाग करतात. पण आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात, दोन्ही कर्ण सारखे आहेत, परंतु ते काटकोनात दुभागत नाहीत. चौरसाला आयत म्हणता येतो, आयताला चौरस म्हणता येत नाही. जर एक कर्ण काढला तर आयताचे दोन त्रिकोण तयार होतील, आणि दोन त्रिकोण तयार होतील. एक त्रिकोण 180 अंशाचा, म्हणून दोन त्रिकोण 360 अंशाचे. म्हणून आयताचे किंवा चौरसाचे किंवा कोणत्याही चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज ही नेहमी 360 अंशच असते, 360 डिग्री असते. दिस इज रेक्टँगल, RECTANGLE, रेक्टँगल. आयत जर कर्णावर कापला म्हणजे तिरप्या रेषेवर मध्यभागी कापला तर दोन विषमभुज काटकोन त्रिकोण तयार होतात, म्हणजे दोन तिन्ही बाजू वेगवेगळे असलेले काटकोन त्रिकोण तयार होतात. पण चौरस जर कापला असता असा तर दोन सारख्या बाजू असलेला म्हणजे दोन समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार होतात. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी एवढे असते, तर चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू वर्ग एवढे असते. आयताची परिमिती म्हणजे बाहेरील चारही बाजूंच्या कडांची लांबी एवढी असते, म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी एवढी असते. तर चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू एवढी असते. बघा, हा आपण पंचकोन तयार केलेला आहे. पंचकोनामध्ये बघा, याला 5 कोन आहेत आणि पंचकोनामध्ये एकूण 3 त्रिकोण काढता येतील. हां, राहू बेरा. हां, चला विद्यार्थी मित्रांनो, हा काय रे? काय आहे? काय आहे? याला इंग्रजीमध्ये पेंटॅगॉन म्हणतात. काय म्हणतात? हां, याच्यामध्ये याला एकूण कोण किती आहेत रे? पंचकोनाला कोण किती? पंचकोनाला कोण किती? पंचकोनाला कोण किती? 5. बरोबर. बाजू किती? 5. बाजू किती? पंचकोनाला बाजू किती? दिसत आहेत का? 5 बाजू, 5 शिरोबिंदू, शिरोबिंदू. आणि याच्यामध्ये असे त्रिकोण किती झाले रे? 1, 2 आणि किती त्रिकोण झाले? एका त्रिकोणाचं माप किती असतं? किती असतं? असे 3 त्रिकोण झाले, म्हणजे पंचकोनाच्या 5ही कोणांची बेरीज किती झाली? किती बेरीज झाली? चौकोनामध्ये किती त्रिकोण होतात रे? 1, 2. किती होतात? मग एका त्रिकोणाचं माप किती असतं? 180. मग चौकोनाचे 2 त्रिकोण झाले, मग 180, 180. मग चौकोनाचं माप किती झालं? चारही कोणांची बेरीज किती झाली? किती झाली? चौकोनाची 360, त्रिकोणाची 180 आणि पंचकोनाची 540. आवडलं का तुम्हाला? चला विद्यार्थी मित्रांनो, षटकोनाला बाजू 6, शिरोबिंदू कोण. षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती? 720. किती?